ओम काळेश्वरी ओम नमो भगवते. काही भक्तांचा प्रश्न होता की अंगात येताना रडत येतं आणि मोठमोठ्याने किंचाळतं किंवा आरोळ्यात येतं. तर बरोबर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की हे योग्य आहे का आणि का येतं हे अशा पद्धतीचं वारं किंचाळत येतं किंवा रडत येतं आणि वारं कोणाचं येतं तेही आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर नमस्ते भक्तांनो, मी आई भक्त. आजचा आपला व्हिडिओ हा नवीन अंगात येणाऱ्या लोकांसाठी बनवलेला आहे, ज्यांना वारं आहे किंवा ज्यांना भक्ती आहे किंवा त्यांना काही त्रास होतो त्या गोष्टीसाठी आपण बनवलेला आहे. त्याचे संकेत, अंगात येण्याचे संकेत काय होतात किंवा लक्षणं काय असतात थोडेफार आपण ते पण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. मुळात म्हणजे अंगात येताना ज्या व्यक्तीच्या स्त्रीच्या अंगात येतं त्यावेळेस ते वारं रडत येतं आणि मोठमोठ्याने आरोळ्या ठोकतं. आता याच्यामध्ये काय होतं की ज्या महिलांना भावनिकदृष्ट्या भावनिक म्हणजे तिच्या घरच्यांनी म्हणा किंवा फॅमिलीने त्या देवीला जे आहे ते स्वीकारलेलं नसतं किंवा ते मानत नसतात आणि ह्या मानत नसल्यामुळं काय होतं की ज्यावेळी देवीचा संचार होतो त्यावेळेस ती त्या झाडाला किंवा त्या भक्ताला त्रास देते म्हणजे काय होतं की देवी स्वतः त्या भक्ताच्या नाही पण त्या देवीच्या ज्या भावना आहेत आतमधल्या त्या भावनांचा उद्रेक होतो आणि त्या भावनांचा उद्रेक दिल्यानंतर ती तर आदिमाया शक्ती आहे, माता पार्वतीचा अवतार. मग ती कोणतीही देवी असू द्या, तिचं कोणतंही रूप असू द्या, ती त्या पद्धतीने तिचं रौद्र रूप धारण करते. म्हणून ती काय होते की किंचाळते किंवा आरोळ्या ठोकत येते, जोरात येते, ती जोरात ओरडते. दुसरी गोष्ट की त्या देवीला मानलेलं नसतं, त्या भक्ताला त्या देवीविषयीची खूप आपुलकी असते, श्रद्धा असते आणि आपण त्या देवीला काही लोक काय होतं त्यांच्या घरातले जे लोक आहेत ते मानत नाही आणि मग त्या पद्धतीने त्या देवीचा उद्रेक होतो की मी एवढं तुझ्याकडे, तुझी लक्ष्मी तुझ्या घरामध्ये सुख सौख्य समृद्धी नांदावं म्हणून मी तुझ्या घरामध्ये येते काय, आणि तुझे घरचे मला नकार देत आहेत किंवा मला तुझे घरचे घेत नाही आहे. म्हणून ते अश्रू जे असतात ना त्या भक्ताचे अश्रू नसतात, तर ते त्या आदिमाया शक्ती देवीचे अश्रू असतात ते. आणि देवी येते तर कोणाच्या कोणती देवी रडते ते आता मुख्यतः जर सांगायचं पाहिलं तर जी मांढरची काळी आहे आई काळूबाई. काय आई काळूबाई कधीही नवीन भक्ताच्या जर अंगामध्ये येत असेल, काय नवीनच नाही जुनाही असेल कसाही असेल काय, पण ती त्या भक्ताच्या अंगामध्ये येताना रडत येते. कारण का तर तिचा त्या भक्तावरती, या लेकरांवरती खूप जीव असतो आणि त्या जिव्हाळ्याच्या मायेच्या पोटी ही आईकाळी त्याच्याकडे येताना किंवा ती स्वतः येताना काय करते, रडत येते. म्हणून माझा अनुभव तरी मला माहिती आहे की आई काळूबाई माझ्याकडे जरी आली किंवा माझ्या लेकरांकडे जरी आली ना तरी ती त्याच्या संसारामध्ये, त्याच्या घरामध्ये सुख नांदवण्यासाठी असते आणि येते. म्हणून जी आई काळूबाईचं वारं जे आहे ते येताना काय होतं तर रडत येतं. आता काही आपण वाऱ्याचे संकेत पण पाहू. याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो की वाऱ्याचे संकेत काय असतात की समजा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या अंगात वारं येणार असतं म्हणजे संचार होणार असतो तर काय होतं की देवापुढे आपण देवाऱ्यामध्ये जातो, तिथे आई काळूबाईची काय म्हणतात ना फोटो असतो किंवा मूर्ती असते किंवा आई जगदंबेचा फोटो असतो, तुळजाभवानीचा फोटो असतो. तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला जांभळ्या येतात, आळस येतो. काय आळस येतो आणि जांभळ्या देतो माणूस नाही का. तर त्यावेळेस असं समजून जायचं की आई काळूबाईची कुठंतरी तुमच्यावरती छत्रछाया आहे आणि आई जगदंबेची कुठंतरी तुम्हाला येण्याची उत्सुकता आहे. दुसरी गोष्ट काय होतं की सगळं काही दुःख जे आहे ना आपल्याला तिला सांगावं असं वाटतं. कारण काय होतं माहिती आहे का, देवाची आठवण कधी येते माहिती आहे का, दुःखामध्ये येते आपल्याला. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला आता आपल्या आईशिवाय दुःख सांगण्याशिवाय आपल्या आईशिवाय आपल्याला पर्याय नाही दुःख सांगायला. आणि म्हणून काय होतं माहिती आहे का, तर आपण तिच्यापुढे आपलं सर्व गाऱ्हाणं आपण स्वतःच्या लाईफमध्ये जरी जीवनात विचार केला ना तरी आपल्याला जर काही अडचण आली किंवा संकट आलं किंवा काहीही हवं असेल ना तर आपण कोणाकडे हट्ट करतो माहिती आहे का,
आपल्या आईकडे हट्ट करतो. त्याच पद्धतीने ही मांढरची काळी, ही तुळजाभवानी, ही येडेश्वरी, ही आपल्या सर्व भक्तांची आई आहे, या जगाची आई आहे. मग ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अंगात येतं, तो व्यक्ती किंवा तो भक्त आपल्या भावना कोणाला सांगणार आहे? तो व्यक्ती त्या आपल्या आईलाच भावना सांगणार आहे. म्हणून कधी-कधी आपल्या मनातल्या सगळ्या भावना आपण तिला सांगाव्याशा वाटतात. हे काही संचार येण्याचं लक्षण असतं. कारण मग आई आपल्याकडे प्रसन्न होऊन आपल्याकडे तिचं वारं येतं, आपल्याकडे संचार येतो. कारण असा भाग्यवंत असतो की ज्याच्या अंगामध्ये संचार येतो. काय नुसत्या उड्या हाणण्यामध्ये आणि लोक काय करतायत त्यांच्या पाठीमागे, त्यांनी सोनं घालून फिरलाय, मी सोनं घालून फिरायला पाहिजे, असा जर विचार आणि अशा जर दृष्टीने जर तुम्ही संचार मागत असाल ना, तर त्या संचाराला संचार म्हणत नाही, तर त्याला बंधूपणा म्हणतात. आणि असा संचार नसावा पण शरीरामध्ये. तुमचं तन, मन, धन हे सर्व पूर्णपणे त्या आईच्या चरणावरती त्या लीन असावं, तिच्या भक्तीमध्ये लीन असावं. तेव्हाच आईचं प्रेम तुम्हाला भेटतं आणि तुमचं प्रेम आईवरती असलं पाहिजे, तरच आईचं भक्तिप्रेम तुम्हाला भेटेल, तरच आईची छत्रछाया तुमच्यावरती राहते. तर असे काही हे वारं येण्याचे संकेत आहे. आणि त्यामुळे काय होतं की एकमेकांच्या भावना ज्या आहेत, आपल्या ज्या पूर्णपणे भावना आहेत, त्या आईच्या चरणावरती आपण समर्पित करतो. त्या आईला आपण गारानं गातो, त्या आईला आपण मागणं मागतो. आणि ज्यावेळेस ती आई आपल्याकडे साक्षात दर्शन देण्यासाठी आपल्या अंगामध्ये संचार होते, तर त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस ते वारं जे आहे ते रडत वारं समोर येतं. म्हणून हे वारं समोर येतं. आता काही लोकांनी मला प्रश्न पण विचारले की मला देवी कधी मी फोटोकडे पाहिलं तर देवी कधी रुसलेली दिसते, कधी नाराज झालेली दिसते. हो, रुसते ना. का? आपल्या आईवरती जर समजा आपली जन्म दिलेली आई आहे आणि तिला जर आपण काहीतरी चुकीचं वागताना दिसलो तर ती आपल्यावरती रुसतेच ना. मग जर तुम्ही सर्वस्व जर आई अंबाबाईला, आई जगदंबेला जर सर्वस्व मानत असाल, आई काळूबाईला जर सर्वस्व मानत असाल, मग तुम्ही जर कुठेतरी चुकला असाल तर तुमच्यावरती रागावणारच आहे, ती तुमच्यावरती रुसणारच आहे ना. कुठेतरी तुमच्या भक्तीमध्ये जर कमी पडली तर ती रुसणार आहे. काय? आणि भरपूर लोकांचं असं झालेलं आहे की ज्यांचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. कारण का? तर फक्त तिचा कुठेतरी अपमान झालेला आहे म्हणून ती त्या घरामधून आई लक्ष्मीच्या स्वरूपाने ती बाहेर पण गेलेली आहे. मग जे भिकेला लागलेत ना, ते याच प्रकारे लागलेले आहेत. काय? जे भिकेला लागायला लागलेत ना, की यांच्या घरामध्ये अडचणी येत आहेत ना, तर ह्याच गोष्टीमुळे येत आहेत. कशामुळे येत आहेत? तर तुम्ही कुठेतरी काहीतरी तुमच्या भक्तीमध्ये चूक झालेली आहे, तुमच्याकडनं काहीतरी तिचा अपमान झालेला आहे, तिचा अवमान झालेला आहे, म्हणून अशा गोष्टी घडत आहेत. म्हणून मला या व्हिडिओमधून एकच सांगायचं होतं की ज्यावेळेस आपल्याला आई जगदंबा, आई काळूबाई, आई येडेश्वरी असेल आपल्या शरीरामध्ये अंगात ज्यावेळेस येत असेल, तर त्यावेळेस ती काय होतं की तिचा जो उद्रेक आहे, रौद्र रूप आहे, काय ते आरोळ्या ठोकीत, किंकाळ्या ठोकत ती तिचं रौद्र रूप दाखवते. म्हणून आई कधी रडत तर कधी आरोळ्या ठोकीत तर कधी हाका मारत आई माणसाच्या शरीरामध्ये संचार घेते किंवा अंगात येते. तर एवढंच मला सांगायचं होतं. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. आणि असे काही भक्तांचे अनुभव असतील तर नक्कीच खाली कमेंटमध्ये मला सांगा की आमच्याबरोबर ही अशी घटना घडलेली आहे, किंवा आपला पॉडकास्टही आपण चालू करत आहे. ज्या भक्तांना स्वतःचे अनुभव हे जगासमोर मांडायचे आहेत, हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये की ज्या भक्तांना त्यांचे अनुभव मांडायचे आहेत तर त्यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये सहभागी व्हावं. आणि दुसरी गोष्ट की दर शनिवारी आपण लाईव्ह घेतो, त्या लाईव्हमध्ये सर्व भक्तांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करतो. कारण काही लोकांना माझ्यापर्यंत पोहोचता येत नाही आहे, तर अशा लोकांसाठी आपण तो शनिवारी 7:30 वाजता लाईव्ह घेतो. तर ज्या भक्तांना लाईव्ह प्रश्न विचारायचे आहेत ते शनिवारी 7:30 वाजता लाईव्हवरती आले तरी काही अडचण नाही. नक्कीच जे काय प्रश्नाचं उत्तर जर असेल शक्य तर ते तुम्हाला दिलं जाईल, नाहीतर मग गादीशिवाय आल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे.
बोलते दावजी पाटील बाबाचे सांग भले. ओम नमो